विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. या शब्दाची ना सगळ्यांनाच भीती वाटते, सगळ्यांना. मी तुम्हाला सांगू का, एखादा बिझनेस सुरू करायचा आहे. स्टार्टलाच याचा विचार करतात लोकं. चालेल का तो बिझनेस? जमेल का सगळ्या गोष्टी? अपयश आलं तर? फेल्युअर आलं तर? सगळी इन्व्हेस्टमेंट लॉस होईल, असा विचार करतात लक्षात घ्या. आणि आपण पण ॲज अ स्टुडंट आपण तयारी करतोय, जीव तोडून प्रयत्न करतोय, चांगलं चाललंय सगळं. तरी मनात विचार येतात, पेपर अवघडच आला तर? मला आठवलंच नाही तर? माझा हात हात तर कापले तर? मी ब्लँक झालो तर? तर कसं काय असं होऊ शकेल? होऊ शकणारच नाही लक्षात घ्या. आणि सांगतो, ज्या व्यक्तीला ना ह्या अपयशाला सामोरे जाता येईल, जी व्यक्ती विचार करेल, की काय घडलं? काय आपलं चुकलं? नेक्स्ट टाईम आपण ती चूक करायची नाहीये. अशी व्यक्ती जर असेल ना, तर ती जगात 100% सक्सेसफुल असतेच, असं माझं पर्सनल मत आहे. लक्षात घ्या. ते योग्यच आहे. बरं चला, आपल्याला माहिती आहे आपली मराठी भाषा. एक वाक्य सांगू? अपयश हीच. मला कमेंटमध्ये ते वाक्य पूर्ण करून हवंय तुमच्याकडून. लक्षात घ्या. मी एक शब्द सांगितलाय, अपयश हेच यशाची पुन्हा पुढचा शब्द पण सांगितलाय. पण मला कमेंटमध्ये हवंय आणि तुमच्याकडून मला तसाच विचार हवाय. चला जस्ट एक एक्झाम्पल देतो. मॉक टेस्ट सुरू आहेत आपल्या. 5 मॉक टेस्ट झाल्या फुल लेंथ टेस्ट. पण मला अजून आठवतंय, की आपला एक स्टुडंट आहे, की त्याचा पहिल्या मॉक टेस्टमध्ये 200 पैकी 7च स्कोर झालेला होता. ओके. फुल लेंथ एफ-एल-टी फुल लेंथ टेस्ट 1 मध्ये त्याचा फक्त 7 स्कोर होता, फक्त 7. आणि फुल लेंथ 2 ओके, एफ-एल-टी-2 त्याचा स्कोर अल्मोस्ट 28 झाला. अरे तो पण कमीच आहे मला माहिती आहे. 200 पैकी आहे रे. आता तिसऱ्या मॉक टेस्टमध्ये त्याचा स्कोर समथिंग 35 झाला. चला इन्क्रीज आहे. इन्क्रीज आहे. चौथ्या मॉक टेस्टचा त्याचा स्कोर मला आठवतच नाही, पण क्लोज टू 60 समथिंग आहे. अरे वाह! चांगलंच आहे. पण काल जी फुल लेंथ टेस्ट 5 झाले त्याचा स्कोर 101 होता. आता बोला, इथं जर संपवलं असतं सगळं म्हणूया आपण, राहू दे आपल्याला सी जमत नाही, बास आपण बंद करूया, दुसरा काहीतरी विचार करूया. तर इथपर्यंत पोहोचला असता का? नाही आहे लक्षात घ्या, शक्यच नव्हतं. पण आत्ताशी 5 फुल लेंथ टेस्ट झालेत. अजून एक 6, 7, 8 किती होतील बघूया आपण. प्लॅन मी काय केलेला नाहीये, पण देत राहणार आहे टेस्ट मी. अगदी डेली द्या, असं मुलांचं मत आहे बरं का. म्हणजे 3 तारखेला तर आपली फुल लेंथ टेस्ट आहे. त्यानंतर 5 तारखेपासून जर डेली दिलं आपण तर 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 ठीक आहे. 11 दिवस आहेत आपल्याकडे म्हणूया आपण 10 फुल लेंथ टेस्ट घेऊया ना डेली. हे बघा, ज्याला जमेल तसं द्या, पण टेस्टच दिल्या पाहिजेत लक्षात घ्या. स्कोर इम्प्रूव्ह तुमचा व्हायलाच पाहिजे. मग आता मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? ह्याला सारखंच मोटिव्हेट करावं लागतं. ऑफलाईनचाच एक स्टुडंट आहे लक्षात घ्या. जस्ट आत्ता जॉइन झालाय मला. ठीक आहे, ह्या काही दिवसापूर्वी म्हणूया आपण, 1 महिन्यापूर्वी म्हणूया आपण, दीड महिन्यापूर्वी. मेन पॉइंट काय लक्षात घ्या, की समजून घ्या. मन शांत ठेवा. काही जणांचा स्कोर आता सुद्धा एवढाच आहे एवढा स्कोर आहे. म्हणजे 200 पैकी 27, 30, 40, 50च मार्क त्या मुलांना पडतायत. काही जण अजून इथंच अडकलेत लक्षात घ्या. याच्या पुढे जाईना झालेत. पण थांबा ना, अजून 4 टेस्टमध्ये एवढी ग्रोथ झालेली आहे. आता उपाय काय सांगा बघू? ज्या टेस्ट झाल्यात ना, त्याचेच क्वेशन्स पुन्हा रिवाईज करायचे. ओके. तर होतंय काय? 3 तासाच्या टेस्टमुळं क्वेशन टॅकल करायला जमतायत. ओके. स्ट्रॅटेजी जमते व्यवस्थित. मी तुम्हाला सांगतो बेस्ट स्ट्रॅटेजी याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे बरं का लक्षात घ्या. बेस्ट स्ट्रॅटेजी काय आहे, की क्वेशन नंबर 1 पासून क्वेशन नंबर 50 पर्यंत पोहोचायचंय तुम्हाला. ओके. आणि हे 10 ते 15 मिनिटातच हे काम व्हायला पाहिजे. मग भले ही मॅथ्स असू दे, फिजिक्स असू दे, तर केमिस्ट्री असू दे. ओके. क्वेशन बघ आणि स्किप कर. तुला वाटते ना 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागेल, स्किप करून टाक लक्षात घे. मी स्टुडंटना सांगतोय आणि पहिल्या 10-15 मिनिटापर्यंत तुम्ही ह्या प्रश्नापर्यंत जेव्हा पोहोचाल ना, तेव्हा तुम्ही 10 ते 15 ईझी क्वेशन सॉल्व्ह केलेले असणार आहेत. ओके. हो. डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेशन असतात, शॉर्टकट बेस्ड क्वेशन असतात. 10 ते 15 तिथं कॉन्फिडन्स वाढतो. ओके. बरं, आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो अजून अर्धा तास शिल्लक आहे तुमच्याकडं. जर आपण फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा जर तसा विचार केला तर, मग या अर्ध्या तासात स्किप केलेले क्वेशन पैकी पुन्हा विथिन 1 मिनिटच्या आसपास होणार आहे. पण कॅल्क्युलेशनचा पार्ट होता म्हणून आपण स्किप केले होते. ते प्रश्न अटेम्प्ट करा. बरं ह्याच्यावर जरा डिटेल स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ देणारच बरं का लक्षात घ्या. पण मी तुम्हाला सांगतो आज 31 तारीख आहे. 31 मार्च. ओके. 1 एप्रिलला आपली मॅथ्स 2 वरती फुल लेंथ टेस्ट आहे म्हणूया आपण. म्हणजे मॅथ्स 2 चं सेक्शन 12th स्टँडर्ड डिफरन्शिएशन पासून ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, डेफिनाइट, इनडेफिनाइट, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन, प्रोबॅबिलिटी आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन. तर ऑब्व्हियसली एओडी पहिला करा. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन पण करा. एक क्वेशन ईझी असतो.
प्रोबॅबिलिटी बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन करा. मार्क्स परफेक्ट होतील. प्लॅनिंग करा व्यवस्थित आणि मग दिवसभर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनची प्रॅक्टिस करा. ओके. मग चला. आतापर्यंत तुम्ही कॉमेंट नक्की केलं असेल. अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे लक्षात घ्या. सिरियसली हे जाणून घ्या आणि त्याप्रमाणे काम करा. ऑल द बेस्ट.